या सविस्तर स्त्री भ्रूणाची निर्घृण हत्या करण्याचा धंदा करणाऱ्या नराधम डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेला बेळगावमधून अटक करण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ गावात खिद्रापुरेच्या हॉस्पिटलजवळ 19 अर्भकांचे अवशेष जमिनीमध्ये पुरलेल्या अवस्थेत सापडले आणि तेव्हापासून बाबासाहेब खिद्रापुरे हा फरार होता। अखेर मिरज ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि या प्रकरणी सोमवारी खिद्रापुरेच्या हॉस्पिटलवर छापा घालण्यात आला। तपासासाठी सांगली पोलिसांनी 5 पथके तयार केली होती। अखेर मिरजच्या ग्रामीण पोलिसांनी बेळगावात दडून बसलेल्या खिद्रापुरेला मध्यरात्री अटक केली। म्हैसाळ कर्नाटकच्या सीमेला लागून असलेल्या नराधम खिद्रापुरे अगदी सहज फरार झाला होता, पण तपासाची चक्र फिरली आणि अखेर खिद्रापुरे सापडला। खिद्रापुरेला कोर्टामध्ये हजर केलं जाण्याची लवकरच शक्यता आहे। दरम्यान आणखी 5 डॉक्टर आणि 3 एजंट पोलिसांच्या आता रडारवर आहेत। दरम्यान आज सकाळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्वाती जामदाडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली। स्वाती यांच्या गर्भपातादरम्यान मोठ्या प्रमाणात त्यांना रक्तस्राव झाला होता, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यातूनच पुढे बाबासाहेब खिद्रापुरेचा सगळा पर्दाफाश झाला। सध्या विजया रहाटकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया। संवेदनशील असणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुमची जर संवेदनशीलता जर संपली तर मग अशा पद्धतीच्या गोष्टी समोर येतात। 2-3 मजली ते हॉस्पिटल करतोय, तळघरात या सगळ्या गोष्टी आहेत। 2009 पासून आहे, एकाही यांना वाटलं नाही। बरं, आधी एकदा चौकशी झालेली, 2013ला एकदा झालेला आहे। पोलिसांना सगळं साहित्य गावतं, तळघरातलं काय असं आहे किंवा आज काय ऑपरेशन थिएटर गावतं। ऑपरेशन थिएटर आरोग्य विभागाच्या लोकांना छापा मारून ऑपरेशन थिएटर कसं काय दिसू शकत नाही, म्हणूनच मी सांगितलंय की आरोग्य विभागाच्या कारवाईवर मला प्रश्नचिन्ह, मी माझ्या पहिल्याच ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की मला अनेक प्रश्न आहेत आणि त्यांच्या कामावर मी प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे। संबंधित विभागांना यावरची कारवाई करण्याचे माझे आज आदेश आहेत। त्यामध्ये जे तुम्हाला दोषी आढळतील त्या सगळ्यांच्यावर कारवाई? हो, अर्थातच जे जे दोषी याच्यामध्ये येणार आहेत त्या सगळ्यांच्यावर कारवाई होणार आहे। त्या डॉक्टरला पाठीची गाठला असं वाटत नाही का? मी आता एकच सांगितलं की हा प्रकार इतका संतापजनक आहे। मला असं वाटतं की कारवाई करण्याचे पण आपण आदेश दिलेले आहेत आणि हे सगळे आदेश इथं कोणाही एकाही आरोपीला, एकाही याच्यामध्ये असणाऱ्या माणसाला गय करणारे नाहीत। या कोणाचीही गय होणार नाही, यांना कठोरात कठोर शिक्षा होईल। त्याच्यामध्ये सरकारी सजेस्ट केलेलं होतं काल की तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये 81 सोनोग्राफी सेंटर्स आहेत, ते वेळोवेळी 3 महिने चेक करतात असं आम्हाला सिव्हिल सर्जनांनी सांगितलं। त्या ठिकाणी सोनोग्राफी करणारं जर पेशंट असेल, त्याचे नाव असेल आणि तेच नाव जर इकडं असेल तर ते सोनोग्राफी सेंटर दोषी नाही का होणार? हे सगळ्यामध्ये अनेक लूपहोल्स मला मिळालेले आहेत। मी आता जी मीटिंग केली, थोडा जो मला वेळ लागला, ते ह्याच करता सगळं चाललं होतं की असे अनेक लूपहोल्स मिळालेले आहेत आणि हे सगळे जुने काय होते हे तपासणं आणि नव्यानं काही होऊ नये याकरता प्रयत्न करणं, असे 2 आव्हानं आमच्यासमोर आहेत। आता मी अधिक जास्त या विषयावर बोलणं हे योग्य होणार नाही, कारण कारवाई चालू आहे आणि ही कारवाई आम्हाला अतिशय प्रभावी पद्धतीनं आम्हाला हवी आहे, जेणेकरून आरोपी आहेत, ह्याच्यामध्ये अनेक यंत्रणा असतील, अनेक लोक असतील, एक माणूस हे करू शकत नाही। त्या सगळ्यांना पर्यंत पोहोचणं, त्या आरोपीपर्यंत जाणं, जे गुन्हेगार आहेत त्यांच्यापर्यंत जाणं, त्यांच्या मुसक्या आवळणं आणि त्यांना कायद्यापुढे उभं करून त्यांना अधिकाधिक कठोर शिक्षा करणं, ह्याच्याकरता महिला आयोग अतिशय लक्ष देईन, आमचं लक्ष आहे। आणि या सगळ्या विषयामध्ये आता कारवाई पोलिसांच्याकडनं असेल, आरोग्य विभागाकडनं आहेत, आम्ही त्या सुरू केलेल्या आहेत। जे डॉक्टर येत होते, एका डॉक्टरला अटक केली, पण जे डॉक्टर तिथे यायचे, प्रॅक्टिस करायची, हे सगळं मी ते सांगते की हे सगळं होईल। या सिस्टीममध्ये जी जी माणसं आली होती त्या सगळ्यांवर कारवाई होईल, त्या सगळ्यांवर कारवाई, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आदेश हे सगळ्या यंत्रणांना आहेत। मुळात असं माझं स्वतःचं असं मला असं वाटतं आहे की एकटा माणूस हे करूच शकत नाहीये। तपास यंत्रणेकडे तुमच्या जवळ ते डॉक्टर कोण विजिटर्स होते, काय आलेलं असणार आहे? सर्वसाधारण किती डॉक्टरांचं तिथे येणं जाणं नाही, ही सगळी माहिती आत्ता या क्षणी इथं उघड करता येणार नाही। याचं कारण असं आहे की पोलिसांचा आपला तपास चालू आहे आणि जर खऱ्या अर्थाने आरोपीपर्यंत पोहोचायचं असेल आणि त्याला जर शिक्षा द्यायची असेल तर आत्ता या विषयावर बोलणं योग्य होणार नाही। पोलिसांनी त्यांचं काम करावं। वेगवेगळ्या पातळीवर ऑलरेडी अटक केलेली आहे, बाहेर जे फिरत आहेत त्यांचं काय हा प्रश्न? पुन्हा याला सोडलं, मी पुन्हा आपल्याला वारंवार हेच सांगते आहे की आम्ही इथं आलेलो आहोत या सगळ्यांना
शिक्षेपर्यंत आम्ही घेऊन जाऊ. जे दोषी आहेत त्यात एकाही दोषीला आम्ही सोडणार नाही याची पूर्णपणे महिला आयोग काळजी घेईल. प्रश्न विचारण्याचं कारण का वारंवार हाच प्रश्न की पोलीस कारवाई करतात, अटक करतात, ठीक आहे, पण ऍक्च्युली आरोग्य विभागाशी संबंधित असतं ते संपूर्ण जे गुन्हे दाखल करणं, आरोग्य विभागाशी संबंधित असणारे गुन्हे दाखल करणं किंवा आरोग्य विभागाने त्यात पुढाकार घेणं, सरकारी वकील असतील कोर्टात ते हे आरोग्य याच्या अगोदर अशा घटना झालेल्या आहेत. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की अत्यंत संवेदनशीलतेनं ताबडतोबीनं महिला आयोग इथे आलेला आहे. या सगळ्या गोष्टीचं आम्हाला नुसतं वाईट वाटत नाही, आम्हाला संताप पण आहे, आम्हाला राग आहे आणि आम्ही यंत्रणा आहोत की जी या बाकीच्या लोकांच्याकडनं सिस्टीमकडनं काम करून घेऊ शकतो ते काम आम्ही करून घेऊ. जनमानसामधनं आम्हाला ऐकायला मिळालं की आमच्याला वाचवलं, एवढीच आमची अपेक्षा. नाही, असं काही होणार नाही. एकाही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. मॅडम, ही घटना घडली त्याच्यानंतरच्या तुमच्या ह्या सगळ्या रिएक्शन आहेत, पण इथून पुढे ह्या घटना घडू नयेत म्हणून सायलेंट ऑब्झर्व्हर सारखे ऑब्झर्व्हर तुम्ही प्रत्येक सोनोग्राफी सेंटरवर बसवणार आहात का? तर बसवणार आहात का म्हणजे काय तसे आदेश दिलेले आहात का? कारण हे 1-2 हॉस्पिटल नाही आहेत, प्रचंड हॉस्पिटल जिथं अशा प्रकारच्या घटना रोज सुरू असणार आहेत आणि त्या सायलेंट पद्धतीनं सुरू आहेत. कोल्हापुरात लक्ष्मीकांत देशमुख ज्यावेळेला कलेक्टर होते त्यांनी सायलेंट ऑब्झर्व्हर बसवलं, त्यानंतर थोडंसं कमी झालं ते, पण अशा प्रकारची सक्षम यंत्रणा आरोग्य विभाग उभी करणार आहे का? नक्कीच. त्याच्यामुळेच हे थांबू शकेल, अन्यथा अनेक जण दोन्हीकडची बाजू सावरतात आणि हे हा विषय पुढेपर्यंत येत नाही. मॅडम, मुलींचा जन्मदर घसरलाय. 1000 मुलांच्या मागे 853 मुलींचा जन्म होता. सोनोग्राफी सेंटर कलेक्टर ऑफिसला जोडण्यात येणार होतं. काय झालं त्याचं पुढं काय? या सगळ्या इकडे काय प्रॉब्लेम आहे? या सगळ्या विषयामध्ये आम्ही पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही या सगळ्याची काळजी घेऊ. जो विषय आता आपण बोललाय, राज्य महिला आयोगाची अध्यक्ष ही PNDTची जी कंट्रोलिंग अँड मॉनिटरिंग कमिटी जी आहे त्या कमिटीची अध्यक्ष असते. आम्ही आता त्या कमिटीच्या कामाला आम्ही गती देतो आहोत. त्याचे आता आम्ही सगळे मेंबर्स नियुक्त करतो आहोत आणि या कामाला आम्हाला आता अजून खूप गती द्यावी लागेल. तुम्ही जसं सांगितलं की सायलेंट ऑब्झर्व्हर लावले होते, मग त्याचा उपयोग होतो आहे का, हा एक विषय आमच्या पुढं याच्या आधी एखाद्या महिन्याभरापूर्वी आलेला आहे आणि मग त्याच्यावरचा आम्हाला निर्णय पण करायचा आहे की असं आपण राज्यामध्ये करता येऊ शकतो का. त्याच्यामध्ये काही अडचणी पण आहेत. काही राज्यांच्या मध्ये असं केलेलं आहे, काही राज्यांच्या मध्ये नाही झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही गाईडलाईन्स आहेत, काही जजमेंट आहेत कोर्टाचे, ते सगळं बघून याचा निर्णय घ्यावा लागेल. मात्र आता याला फार उशीर करून चालणार नाही. आम्हाला हा निर्णय खूप लवकर करावा लागेल, मी एवढंच सांगते आपल्याला. आणि तुम्हाला काही दिवसामध्ये हा निर्णय बघायला मिळेल. मसूचीवाडी प्रकरणातल्या कारवाईचं त्याबाबत ते मुळात असं आहे की मसूच्या वाडीमध्ये त्यावेळेला मी तिथं स्वतः आले होते, आम्ही सांगितलं होतं आणि मसूच्या वाडीमध्ये विषय असा होता की गावकऱ्यांनी जो निर्णय घेतला होता तो निर्णय असा होता की ज्या गावामध्ये मुली शाळेत जातात तिथली मुलं त्यांना त्रास देतात म्हणून त्या गावातल्या शाळेमध्ये या मुलींना आम्ही पाठवणार नाही. पण त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये पाठवायचं होतं, मग त्यांनी इस्लामपूरला इतर ठिकाणी त्यांनी ॲडमिशन्स घेतल्या. तिथं बस पण त्यांची नीट सुरू झाली आणि ताबडतोबीनं तिथं लगेच सांगितलं होतं की पटसंख्या कमी जरी असेल तरीसुद्धा शासन ती मान्य करेन. गावामधनं कोणीतरी पुढे येऊन शाळेकरता आणि कॉलेजकरता प्रस्ताव देणं गरजेचं आहे. मसूच्या वाडीमध्ये आम्ही वारंवार सांगितलेलं आहे, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी जबाबदारीने सांगते की आम्ही सांगितलं होतं की आपण हा प्रस्ताव दाखल करा. कोणीतरी तिथल्या जवळच्या गावामधनं संस्थेनं पुढे येऊन प्रस्ताव दाखल करणं गरजेचं आहे, ज्याची मंजुरी आम्ही लक्ष घालून करून देऊ हे पण सांगितलेलं आहे. आम्ही त्या प्रस्तावाची वाट बघतो आहोत. आणि मला आपल्याला एकच सांगायचं आहे की सांगली जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा घटना घडल्या आहेत त्या वेळेला राज्य महिला आयोग संवेदनशीलतेने इथं आला आहे, आम्ही लक्ष घातलेलं आहे आणि मागच्या पण काही घटना ज्या घडल्या आहेत त्या घटनेमध्ये प्रगतीपथावर आपल्याला बरं म्हणजे खरं तर अशा घटना घडल्यानंतर तुम्ही आरोपीला पकडलं आणि शिक्षा जरी दिली ना तरी बरं वाटत नाही, कारण ती घटनाच आम्हाला खूप वेदनादायी असते. पण तरीसुद्धा जो तपास केलेला आहे त्या तपासामध्ये बरे प्रगती असेल. अशा या सगळ्याच घटनेमध्ये आयोगाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच प्रश्न धसायला लावण्याचा प्रयत्न केला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.